Hello guys, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. Today we are going to learn simple past tense. How do we make simple past tense, or how do we recognize simple past tense? So let's start. Simple past tense म्हणजे साधा भूतकाळ कसा ओळखायचा किंवा कसा तयार करायचा हे आज आपण शिकणार आहोत. So let's start by placing second form past of the verb after the subject. Means subjects plus V2 plus object. कर्त्यापुढे क्रियापदाचे दुसरे रूप ठेवल्याने सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ सिद्ध होतो. जसे की एक्झाम्पल आहे इथं ही रोट अ लेटर. त्याने पत्र लिहिले. याचा अर्थ काय होतो? त्याने पत्र लिहिले. या ठिकाणी घटना होऊन गेलेली आहे, त्यामुळे त्याने पत्र लिहिले. ही रोट अ लेटर. या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय? ही. रोट काय? रोट हे क्रियापद आहे. क्रियापदाचं दुसरं रूप. राईटचं दुसरं रूप रोट. तर आणि नंतर काय? अ लेटर हे काय? ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे. ही रोट अ लेटर. त्याने पत्र लिहिले. बट वेन मेकिंग अ निगेटिव्ह, take did not before the main verb and take the original form of that verb. आता इथं काय सांगितलं की निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य बनवताना मुख्य क्रियापदाच्या अगोदर did not ठेवावे आणि मुख्य क्रियापदाचं च्या अगोदर did not ठेवून मुख्य क्रियापद ठेवावे. त्यानंतर मुख्य क्रियापदच ठेवावे, तर नकारार्थी वाक्य तयार होतं. जसं की एक्झाम्पल आहे, ही डिड नॉट राईट अ लेटर. या ठिकाणी काय? ही हा सब्जेक्ट आहे. डिड नॉट कर्त्याच्या पुढे डिड नॉट ठेवलं आहे आणि क्रियापदाच्या अगोदर मुख्य क्रियापदच राहू दिले. इथे रोट नाही. आता इथं काय आहे? राईट आहे. मुख्य क्रियापदच आहे. मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप नाही. इथं काय आहे? राईट ठेवलं आहे. ही डिड नॉट राईट अ लेटर. त्याने पत्र लिहिले नाही, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे, ऑल्सो इंटररोगेटिव्ह स्ट्रक्चर शुड बी टेकन ॲट द बिगिनिंग. आता इथं काय सांगितलं की प्रश्नार्थक वाक्य बनवताना प्रश्नार्थक रचनेच्या आधी डीड ठेवावे. वाक्याच्या आधी काय? आरंभी डीड ठेवावे. जसे की एक्झाम्पल आहे, डीड ही राईट अ लेटर. वरचंच वाक्य आपण घेतलेलं आहे इथं. वरी जे झालेलं वाक्य ही राईट अ लेटर, ही रोट अ लेटर. बट इथं काय की वाक्याच्या आरंभी डीड ठेवलं. डीड ठेवल्यामुळं इथं आता काय येणार? क्रियापद राईटच राहणार, रोट होणार नाही. इथं डीड ठेवलं ना, त्यामुळे इथं राईटच राहणार. डीड ही राईट अ लेटर. डीड ही राईट अ लेटर. त्याने पत्र लिहिले का, असा त्याचा अर्थ होतो. आणि नकारार्थी बनवताना म्हणजेच निगेटिव्ह, ह्याचंच निगेटिव्ह फॉर्म बनवताना काय करायचं की डीड जशाला तसं ठेवलं, ही जशाला तसं ठेवलं. नंतर काय घेतलं? हिच्या नंतर कर्त्याच्या पुढे नॉट ठेवलं आणि राईट अ लेटर. डीड ही नॉट राईट अ लेटर. त्यांनी पत्र लिहिले नाही का, असा त्याचा अर्थ होतो. आता नेक्स्ट आहे, बाय प्लेसिंग वेअर, व्हाय, व्हॉट बिफोर द अबोव इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर, WH questions are formed. But in the case of what, the object a letter has been filtered. इथं काय सांगितलं की वरील जे प्रश्नार्थक रचना दिलेली आहे, वाक्य तयार केलेले आहेत आपण, यावरील प्रश्नार्थक रचनेच्या आधी आरंभी व्हेअर, व्हाय, व्हॉट ठेवल्याने काय होतात? तर WH क्वेश्चन्स तयार होतात. परंतु इथं बट इन द केस ऑफ व्हॉट, परंतु व्हॉटच्या बाबतीमध्ये अ लेटर जो ऑब्जेक्ट आहे तो गाळलेला आहे. अ लेटर हॅज बी फिल्टर्ड. अ लेटर हे कर्म गाळलेले आहे. तर आपण बघूया खाली, जसे की इथे दाखवलेलं आहे एक्झाम्पलमध्ये,
व्हेअर डीड ही राईट अ लेटर. आधी काय प्रश्न होते, प्रश्नार्थक वाक्य होते, डीड ही राईट अ लेटर. त्या डीड ही राईट अ लेटरच्याच आधी आपण काय घेतलं, व्हेअर डीड ही राईट अ लेटर. त्याने पत्र कुठे लिहिले. व्हेअर डीड ही नॉट राईट अ लेटर. त्याने पत्र कुठे लिहिले नाही. थर्ड, वाय डीड ही राईट अ लेटर. त्याने पत्र का लिहिले नाही. आणि वाय डीड ही नॉट राईट अ लेटर. त्याने पत्र वाय डीड ही राईट अ लेटर. त्याने पत्र का लिहिले. आणि वाय डीड ही नॉट राईट अ लेटर. त्याने पत्र का लिहिले नाही, असा त्याचा अर्थ होतो. परंतु आपण आत्ताच पाहिलं होतं की व्हॉटच्या बाबतीत काय केलं इथं, की व्हॉट डीड ही राईट. त्याने काय लिहिले. आणि इथं अ लेटर हे कर्म गाळलेलं आहे, ऑब्जेक्ट गाळलेलं आहे इथं. व्हॉट डीड नॉट ही राईट आणि व्हॉट डीड ही राईट या दोन्हीच्या समोर ऑब्जेक्ट घेतलेला नाही. अ लेटर हा शब्द गाळलेला आहे, ऑब्जेक्ट घेतलेला नाही. म्हणून व्हॉटच्या बाबतीत काय केले, अ लेटर हे कर्म गाळावे लागते. आता काही एक्झाम्पल्स आहेत. आय वेंट टू ग्रॉसरी स्टोर yesterday. I went to the grocery store yesterday. He received her letter. They called his parents. Rohit learned make past sentences. She drank coffee while you walked away. अशी काय सिम्पल पास्ट टेन्सची एक्झाम्पल्स आहेत.